नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला तुळशी विवाह कथा सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दिवाळी ही तुळशीच्या लग्नापर्यंत सुरूच असते असं म्हटलं जातं. तुळशीचं लग्न झालं की दिवाळी संपते. कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या 4 दिवसात कधीही तुळशीचं लग्न घरोघरी लावलं जातं. हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त सुरू होतात. आपल्या कुठल्याही सणांची एक गोष्ट असते, तशीच ती तुळशीच्या विवाहाचीही आहे. ही प्रथा कधी सुरू झाली, त्याचं कारण काय, या सगळ्या गोष्टी एक कथेमध्ये आहेत. तुळशी ही पूर्वीच्या जन्मात वृंदा या नावाने ओळखली जायची. मथुरेच्या कालनेमी या दैत्य राजाला मुलगी झाली. त्याने तिचं नाव वृंदा असं ठेवलं. तर ही वृंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूंची भक्त. वृंदा जशी मोठी झाली तसं तिचं लग्न जालंधर नावाच्या राक्षसाशी करून देण्यात आलं. आता हा जालंधर कसा जन्माला याची पण एक कथा आहे. स्वर्गाचा राजा इंद्र आणि महादेव शंकर यांच्यात एकदा भांडण झालं आणि दोघांची लढाई सुरू झाली. त्यात शंकराने रागाने आपला तिसरा डोळा उघडला, परंतु देवाचे गुरु बृहस्पती यांनी यामध्ये मध्यस्थी केली. त्यांनी शंकराची विनवणी केली की यातून कोणताही विध्वस्त घडवू नका, इंद्राला माफ करा. शेवटी शंकराने त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला डोळा एक समुद्रावर केंद्रित केला व आपल्या डोळ्यातील आग तिथे सोडली. त्यातून एक राक्षस बाळ जन्माला आलं. तोच हा जालंधर. त्याच्यासाठी एक राज्यही निर्माण करण्यात आलं. हा जालंधर शूर होता, पराक्रमी होता, पण तितकाच घमेंडी, गर्विष्ठ आणि संतापिसासू होता. त्याचं लग्न वृंदाशी झालं आणि त्याला तिच्या पूजेचं पुण्य मिळालं. तिच्या पतिव्रतेचं सामर्थ्य मिळालं. असं म्हणता येईल की तिने आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी आणि जीवनासाठी एक सुरक्षा कवच निर्माण केलं. तो जेव्हा युद्धाला जायचा त्यावेळी वृंदा पूजेला बसायची आणि तो परत येईपर्यंत तिथून हलायची नाही. त्यामुळे त्याला प्रत्येक युद्धात जीवनदान मिळायचं आणि त्याचाही विजय व्हायचा. त्यामुळे मग हा जालंधर वाटेल तसा वागू लागला. जेव्हा समुद्र मंथन झालं आणि त्यातून जो खजिना बाहेर आला, त्यावर मग जालंधर स्वतः हक्क सांगू लागला. त्याचं असं म्हणणं होतं की माझा जन्म समुद्रात झाला आहे, त्यामुळे समुद्रातल्या गोष्टीवर माझाच हक्क आहे. अर्थात देवांनी त्याची मागणी धुडकावून लावली. परंतु जालंधर देवांशी युद्ध करायला लागला. त्याच्या पराक्रमामुळे आणि वृंदाच्या तपश्चर्यामुळे तो देवांवर वरचढ होऊ लागला. मग सगळ्या देवांनी विष्णूकडे धाव घेतली. सगळे देव विष्णूला विनवणी करू लागले की जालंधराचा नायनाट करा. परंतु विष्णूची एक अडचण होती, ती म्हणजे लक्ष्मीने त्याच्याकडून वचन घेतलं होतं की भगवान विष्णू जालंधराला मारणार नाही, कारण लक्ष्मी ही देखील समुद्राचीच कन्या. त्यामुळे जालंधराला ती भाऊ समजत होती. भावाचा वध आपल्या नवऱ्याच्या हातून होऊ नये असा तिचा उद्देश होता. त्यामुळे भगवान विष्णू देवांना मदत करू शकत नव्हता. याचा परिणाम हाच झाला की शेवटी युद्धात जालंधराचा विजय झाला आणि जालंधर हा स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर राज्य करू लागला. यामुळे देवांना पळता भुई थोडी झाली. मग सगळ्या देवांनी नारदाला मदत करण्यासाठी साकडं घातलं. जालंधराचा वध कसा करायचा याचा एक दुसरा पर्याय देखील देवांनी शोधून ठेवला होता. केवळ भगवान शंकरच जालंधराचा वध करू शकत होते, परंतु भगवान शंकर स्वतःहून युद्ध करणार नव्हते. म्हणूनच शंकराने युद्ध करावा यासाठी देवांनी नारदाची मदत हवी होती. नारद देवांना मदत करायला तयार होता. ठरल्याप्रमाणे नारद जालंधराला भेटायला गेला आणि तिथे त्याचं बोलणं सुरू झालं. नारदानी त्याच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. नारदानी त्याचं कौतुक केलं, पण म्हणाले की हे सगळं छान आहे, पण जालंधर तुझ्याकडे कैलास पर्वत नाही. आणि नारदाने कैलास पर्वत किती सुंदर आहे याचं वर्णन करायला सुरुवात केली. त्याचबरोबर देवी पार्वतीच्या सौंदर्याचंही वर्णन केलं. नारदाचे ते सगळं बोलणं ऐकून घमेंडी जालंधराला वाटायला लागलं, जगातल्या सगळ्या गोष्टी चांगल्या आपल्याकडे असाव्यात, कैलास आपल्याकडे असावं आणि पार्वती ही आपली व्हावी. आणि मग हवसापोटी जालंधर कैलास पर्वतावर चालून गेला. तो युद्धाला आला म्हणून भगवान शंकराने देखील युद्ध चालू केलं. दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झालं. तसं शंकराचा पराभव करणे कोणालाही शक्य नाही, परंतु वृंदेच्या पूजेमुळे जालंधराचा वधही करता येत नव्हता. जालंधराला कोणतेही रूप घेण्यासाठी विद्या अवगत होती. युद्ध करत करताच त्याने शंकराचे रूप धारण केले आणि तो पार्वतीकडे जाऊ लागला. परंतु पार्वतीने शंकराच्या रूपातील जालंधराला ओळखले आणि तिने जालंधरावरती हल्ला केला. जालंधर पळून गेला. मग पार्वती विष्णूकडे गेली आणि म्हणाली, जालंधराने आता मला फसवायचा कसा प्रयत्न केला, तसाच तुम्ही वृंदाबरोबर करा.
तिकडे वृंदा आपल्या नवऱ्याच्या विजयासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी पूजा करत बसलेली होती. जालंधर येईपर्यंत ती पूजेतून उठणार नव्हती. सगळे देव विष्णूचा धाव करू लागले, परंतु यामध्ये विष्णूला वृंदाला फसवायचं नव्हतं, कारण ती त्याची निस्सम भक्त होती. परंतु तिकडे युद्धात जालंधराची हार होणे देखील गरजेचं होतं. म्हणून मग शेवटी देवाच्या विनंतीला मान देऊन विष्णूंनी जालंधराचं रूप घेतलं आणि ते जालंधराच्या राजवाड्यात वृंदा पूजेला बसलेली होती तिथे गेले. जालंधराला तिथे पाहून वृंदा पूजेवरून उठली आणि तिने जालंधराच्या पायाला हात लावून नमस्कार केला. पण यामध्ये तिची पूजा भंग झाली आणि तिकडे शंकराने जालंधराचा वध केला आणि जालंधराचे शिर राजवाड्यात येऊन पडले. वृंदाला कळून चुकले की आपल्यासमोर जालंधर म्हणून जो उभा आहे तो जालंधर नाही, म्हणून तिने विचारलं की माझ्यासमोर उभा आहे तो कोण आहे. मग विष्णू आपल्या मूळ रूपात परत आले. विष्णूंना तिथे पाहून वृंदाला कळून चुकले की आपल्याच देवाने आपल्याला फसवलं आहे. म्हणून वृंदा चिडली आणि तिने विष्णूला शाप दिला की तुम्ही हृदयशून्य दगड आहात, तू आता दगडच होशील. त्याचबरोबर विष्णू दगड झाले. त्याला शाळीग्राम असे म्हणतात. बघता बघता हा शाळीग्राम मोठा होऊ लागला आणि सर्व जग व्यापू लागलं. त्यामुळे संपूर्ण भूमंडळात धोका निर्माण झाला. मग परत सगळे देव आणि लक्ष्मी देखील वृंदेची प्रार्थना करू लागले. शेवटी जगाच्या कल्याणासाठी वृंदेने आपला शाप मागे घेतला. जालंधराचं शिर आपल्या मांडीवर घेऊन वृंदाने अग्नीत प्रवेश केला. तिची जळून राख झाली. त्या राखेतून एक वनस्पती बाहेर आली. तिचंच नाव विष्णूची तुळस असं ठेवलं. त्यानंतर विष्णूंनी तुळशीला वरदान दिलं की तुळशीबरोबर नेहमी शाळीग्राम असेल. तुळशीचे रोप प्रत्येक घरात लावलं जाईल आणि त्याची पूजा केली जाईल. विष्णूला जे काही अर्पण केलं जाईल त्यावर तुळशीपत्र असेल. म्हणूनच असं मानलं जातं की तुळशीपत्र ठेवलेली कोणतीही वनस्पती विष्णूपर्यंत पोहोचते. मग ते नैवेद्य असो, दान दिलेलं धन असो किंवा आणखी काही. ही घटना कार्तिक महिन्यात घडली, म्हणूनच या दिवसात तुळशी विवाह केला जातो. हा तुळशी विवाह करताना तुळशीला सौभाग्याची लेणी दिली जातात. लग्नाचे सगळे विधी केले जातात आणि लग्न लागल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी देखील केली जाते.